पण हे बोलताना मला असं वाटतं की त्यांनी भविष्यवाणी सुद्धा केलेली आहे। आता भविष्यवाणी कोण करतं? ज्यांचा काय म्हणतात श्रद्धेवर विश्वास आहे। आता अंधश्रद्धेवर विश्वास आमच्या पार्टीचा का त्यांच्या पार्टीचा आहे? त्यांचे भले भले नेते कुठे जात होते? खराताचे पाय धरायला जात होते ना, मग त्यांनी त्या बाबतीत बोलावं। विषय एवढाच आहे की सुनील शेळके आता बका बोलतायत। जेव्हा अजितदादा अडचणीत असेल तेव्हा एवढे बोललेत का ते? सुनील तटकरे साहेब अडचणीत आले की बोलायला लागतात। मला काय गणित कळलेलं नाही। आता विषय एवढाच आहे, तुम्ही एवढं बोलताना बोला, मला काही फरक पडत नाही, कारण का आम्ही महत्व नाही आणि भीक पण देत नाही। मला एवढंच त्यांना विचारायचं, तुम्ही सत्तेत आहात, तुम्ही सत्तेत असून अजितदादांच्या बाबतीत अजितदादांना न्याय देण्यासाठी FIR साठी काय प्रयत्न केले? CBIला तुम्ही प्रकरण द्यावं, प्रस्ताव द्यावा यासाठी तुम्ही पत्र दिलं, तुम्ही स्मरणपत्र दिलं, तुम्ही सत्तेत असून सुद्धा। तरी सुद्धा तुमच्या प्रमुख मोठ्या पक्षाने भाजपली तुमच्या स्मरणपत्राला पहिल्या पत्राला केराची टोकरी दिली। काय नाही केलं त्या बाबतीत? काय बोलू शकता तुम्ही? उलट तुम्हाला लाज वाटली पाहिजे, सत्तेत असून सुद्धा तुमच्या मोठ्या नेत्याला तुम्ही न्याय देऊ शकला नाही। आणि बरं आता सुनील तटकरेंवर आलं की चुरू बोलायला लागला। अरे दादांसाठी प्रयत्न करा, मग आम्ही तुमचा सत्कार त्या ठिकाणी करू। आणि मला खरं तर एक सांगायचंय, काकींना सुद्धा सांगायचंय आणि अजितदादांच्या पक्षातल्या सर्व नेत्यांना सांगायचे, तुम्ही सत्तेत आहात, सत्तेत अजितदादांमुळे तुम्ही त्या ठिकाणी आहात। मग अजितदादांच्या बाबतीत तुम्ही CBIच्या बाबतीत काय केलं हे सांगा लोकांना। शब्द देऊन सुद्धा जर तुम्हाला ते करता येत नसेल तर मग सत्तेत राहण्याचा अधिकार तुम्हाला आहे का? अजितदादांचे फोटो लावायचे अधिकार आहे का? 28 तारखेला दादांना 4 महिने होणार आहेत। 28 तारखेपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी CBIकडे हा प्रस्ताव पाठवून दाखवा, मी स्वतः येईल आणि सत्कार करेल। आहे का तुमच्यात हिंमत तुमच्या मोठ्या नेत्यांच्या नादी लागायची, नाही तर त्यांच्यावर भिडायची? आमच्यात आमची हिंमत आहे, आम्ही आमच्या लेवलवर करतोय, ती आमची हिंमत झाली। त्यामुळे चुरू बोलून होत नसतं, काम करून दाखवावं लागतं। पहिलं दादांना न्याय द्या आणि मग तुम्ही कोणावर बोलायचं त्या ठिकाणी बोला।